चला आता निघूया. बाईक मिळाली आपली. 4 वाजलेत. जेवण गरम केले. आम्ही मॅगी बनवणार होतो पण आता पिझ्झा खाऊन पोट भरलंय म्हणून चहाच बनवतो फक्त. थँक्यू. हॅव अ गुड डे. थँक्यू. Hey Clay, how's it going? Rohan, how are you? नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओचाच कंटिन्युएशनमध्ये असणार आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी या हॉटेलमध्ये आलो, चेक इन केलं ट्यूजडेला आणि व्हिडिओ एंड केला. आज फ्रायडे आहे आणि मी परत घरी चाललोय. आणि या वीकेंडला आपल्याला आपली बाईक घ्यायला परत न्यू मेक्सिकोला जायचंय. आणि हा अख्खा आठवडा मी काम करत होतो पण बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात तेच चालू होतं की आपली बाईक तिकडे आहे, आपली बाईक तिकडे आहे. पण तसा काय प्रॉब्लेम नाही कारण तो मेकॅनिक खूप चांगला आहे आणि तो मला फोटोज वगैरे पाठवत होता. त्यांनी माझी बाईक मस्त कव्हर करून ठेवलेली आहे, हेल्मेट पण कापडात गुंडाळून ठेवलेलं आहे. सो तसं काय टेन्शन नाही आहे. पण आता बाईक आणायची कशी, तर त्यासाठी आज रात्री मी डॅलसच्या एअरपोर्टवरनं एक पिकअप ट्रक रेंट करणार आहे आणि ती घेऊन आपण परत जाणार न्यू मेक्सिकोला. 7 तास ड्राईव्ह करून बाईक त्याच्यात लोड करणार आणि मग घरी आणणार. आणि या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याबरोबर राहुल पण असणार आहे म्हणून आमची दोघांची पिकनिक पण होईल आणि प्रवास करायला मजा पण येईल. सो या जर्नीमध्ये तुम्हाला पण माझ्याबरोबर नेणार आहे मी. तर आता इकडून निघूया कारण माझं फ्लाईट 2 तासात आहे. आणि मला जी गाडी मिळाली फोर्ड मस्टँग 2024 त्याच्यातले पण काही फीचर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. सो चला आता निघूया. मस्त वेदर आहे एकदम. आय थिंक 12-13 डिग्री आहे. आणि ही माझी टँक बॅग खूप मला कामाला आली आहे. ह्याला बॅकपॅक सारखे घ्यायचे स्ट्रॅप्स पण आहेत. सो एअरपोर्टवर कॅरी करताना खूप कन्व्हिनियंट आहे. आणि ही आपली गाडी. आणि ही गाडी कन्व्हर्टेबल आहे तरी ह्याची ट्रंक खूप मोठी आहे कारण ही सॉफ्ट टॉप कन्व्हर्टेबल आहे. जे हार्ड टॉप कन्व्हर्टेबल असतात ना त्याला डिक्कीमध्ये एकदम कमी जागा असते कारण ते तसंच्या तसं 3 पार्टमध्ये फोल्ड होऊन डिक्कीत जातं. पण हे जे सॉफ्ट टॉप आहे हे खूप कमी जागा घेतं कारण हे कापड असल्यामुळे स्वतःच फोल्ड होतं. तर मी तुम्हाला दाखवतो टॉप ओपन करून. आणि रूफ ओपन करून फोल्ड झाल्यावर एवढंसं होतं. मग गाडी चालायचा फीलच वेगळा येतो. आणि मस्टँगच्या मागच्या सीट छोट्या आहेत म्हणजे नॉर्मल माणूस बसू शकतो इकडे. एकदम उंच माणूस नाही बसू शकणार पण मी आरामात बसू शकतो. आणि ही माझी ड्रायव्हिंग पोझिशनची सेट केलेली सीट आहे. तर बघू शकता आपण एवढी जागा आहे म्हणजे नॉर्मल माणूस बसू शकतो. जी जुनी मस्टँग होती त्याला सगळे गेजेस ॲनालॉग होते आणि फक्त एक मध्ये छोटा स्क्रीन होता. पण आता ह्याला दोन्ही साईडला स्क्रीन आहेत. आणि परफॉर्मन्ससाठी याच्यात ॲक्सिलरेशन टायमर आहे, ब्रेक परफॉर्मन्स, लॅप टायमर आणि लाईन लॉक आहे. लाईन लॉक हे काय आहे तुम्हाला नंतर सांगतो. क्लस्टरची आपण थीम पण चेंज करू शकतो. ही नॉर्मल आहे, स्पोर्ट आहे, ही ट्रॅक आहे, ही काम आहे आणि मग एक जुनी मस्टँग आहे त्याची थीम आहे. आणि नॉर्मल फीचर्स लाईक ॲम्बियंट लाईटिंग वगैरे ते सगळं पण आहे. आणि आपण आपली ड्रायव्हिंग प्रोफाईल पण कस्टम सेट करू शकतो. ट्रॅक्शन कंट्रोल, स्टेअरिंग फील, इंजिन परफॉर्मन्स ते सगळं. तर लाईन लॉक काय आहे मी तुम्हाला दाखवतो. लाईन लॉक म्हणजे ड्रॅग स्ट्रिपवर जेव्हा आपण रेसिंग करतो तेव्हा टायर्स मागचे गरम करण्यासाठी जागच्या जागी टायर स्पिन करतात. म्हणजे ते गरम होतात आणि मग नंतर ड्रॅग स्ट्रिपच्या जो ट्रॅक असतो त्याला ग्रिप खूप चांगले करतात. ते गरम करण्यासाठी नॉर्मल गाड्यांमध्ये काय करतात, ब्रेक पण दाबतात, एक्सिलेटर पण दाबतात. त्याच्यामध्ये मागचा ब्रेक गरम पण होतो कारण तो अर्धवट दाबलेला असतो. आणि ह्याचा लाईन लॉक ॲक्टिवेट केल्यावर काय होतं की गाडी फक्त पुढच्या चाकांना ब्रेक अप्लाय करते आणि मागचे चाकं फ्री राहतात. सो आता मी तुम्हाला करून दाखवतो. लाईन लॉक दाबलं, होल्ड ओके टू इनिशियलाइज, होल्ड केला ओके, फर्मली अप्लाय ब्रेक अँड होल्ड, दाबलाय ब्रेक आणि 15 सेकंडचं लाईन लॉक एंगेज झालेलं आहे. आता मी एक्सिलेटर दाबणार, जागच्या जागी टायर फिरतील. बघितलं जास्त वेळ मी केलं नाही कारण इथे सगळे झोपलेले असतील सकाळी म्हणून त्रास होईल आणि आवाज खूप येईल आणि धूर पण खूप येतो म्हणून मी केलं नाही. तर आता चला निघूया. आपल्याकडे मस्टँग आहे आणि आपण ड्रिफ्ट नाही केली असं होऊ शकत नाही. मग त्यात थोडीशी छोटी ड्रिफ्ट मारूया. ड्रिफ्ट मारण्यासाठी पहिलं आपल्याला ऑटो स्टार्ट स्टॉप ऑफ करावं लागेल आणि ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ आणि मोड स्पोर्टमध्ये टाकावं लागेल. रस्त्यावर खूप गाड्या होत्या म्हणून ड्रिफ्ट करता आली नाही म्हणून हे 1 दिवस आधीच्या क्लिप्स टाकतोय.
रेंटल कार रिटर्न सेंटर आलंय. इकडे आपल्याला टाकायची गाडी. ओके, सो आता मी घरी आलोय आणि घरी आल्यावर एकदम बरं वाटतंय मला आता. आणि राहुल येईल रात्री. आता मला जायचंय बाईकचा रॅम्प घेण्यासाठी, कारण मी रात्री पिकअप ट्रक घेणार आहे, पण त्याच्यात बाईक चढवणार आणि उतरवणार कशी, म्हणून त्याच्यासाठी एक रॅम्प असतो. मला सेकंड हँड फेसबुक मार्केट प्लेसवर मिळाला $25 मध्ये, म्हणून तो आता पिकअप करायला जाईन चहा पिऊन. हा आहे मी रॅम्प घेतलेला आणि आता सध्या गाडीतच ठेवतो. नंतर जेव्हा ट्रक येईल तेव्हा त्याच्यात टाकीन. डॅलस फोर्ट वरच्या एअरपोर्टला आलोय गाडी पिकअप करायला आणि ही डॉज रॅम ट्रक मिळाली आहे. ही आपल्याला न्यायची आहे आणि ह्याच्यात बाईक ठेवायची आपल्याला. की आपल्याला ट्रक मिळालेली आहे, मस्त मोठा रेडा मिळालाय आणि ही रेंटल कार फॅसिलिटी आहे. मी नॉर्मली नॅशनलमधनं रेंट करतो, पण नॅशनलमध्ये पिकअप ट्रक $400 होती, म्हणून मी एविसमधनं गेले. एविस जरा स्वस्त आहे, पण नॉर्मली एविसच्या गाड्या स्वस्त असल्यामुळे खूप लोक घेतात, म्हणून गाड्या जरा खराब असतात. पण ही ब्रँड न्यू गाडी आहे म्हणून एकदम चांगली आहे. पोचलोय मी आणि राहुल पण पोचलाय. एवढी मोठी आहे की ती नॉर्मल पार्किंग स्पेस मध्ये फिट पण होत नाही. आता नेक्स्ट डे आणि राहुल काल रात्री आला. जास्त शूट केलं नाही कारण उशीर झालेला यायला. आणि त्याच्यानंतर मी जेवलो वगैरे आणि मग झोपलो. आणि आता 8 वाजलेले आहेत आणि आपला रस्ता आहे 7.5 तासाचा. सो फर्स्ट काहीतरी ब्रेकफास्ट करायचं आहे. आय थिंक स्टारबक्सला मी थांबू. आणि त्याआधी जो रॅम्प घेतलाय तो ट्रकमध्ये टाकायचा आहे. बाईक स्ट्रॅप करायला जे रॅचेट स्ट्रॅप लागतात ते घ्यायचे आहेत. 2 बाईक बरोबरच आहेत आणि 2 माझ्याकडे घरी आहेत, तर ते नेणार आहे. आणि ATM मध्ये जाऊन कॅश काढायची आहे, कारण तो बोलला की त्याला कॅश पाहिजे त्या मेकॅनिकला. आणि असंच एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून मी सिंगल मॉल्ट ग्लेनलिव्हेट 12 इयर्स त्याच्यासाठी नेतोय, कारण त्यांनी माझी खूप मदत केली. आणि दुसरं कोण असतं तर त्यांनी माझ्याकडनं खूप पैसे घेतले असते ऍडव्हान्टेज बघून सिच्युएशनचं, कारण मी अडकलो होतो. पण त्यांनी माझ्याकडनं टोईंग आणि 1 वीक स्टोरेजचे फक्त $100 सांगितले त्यांनी मला. इथे नॉर्मल मेकॅनिकची 1 तासाची मजुरी $100 ते $120 आहे. तर मी त्याला 100 ना 100 पेक्षा जास्त देणार आहे. आणि प्लस ही बॉटल पण देणार आहे अप्रिसिएशन दाखवण्यासाठी. सो चला आता आपण निघूया. आपली रॅम, जय श्री राम. आणि ह्याला पुढे 3 सीट आहेत आणि मागे पण 3 आहेत. सो टोटल 6 लोक बसू शकतात. सीट आहे ती खेचून खाली गेली की सेंटर कन्सोल. आता घराखाली गाडी नेतो म्हणजे तो रॅम्प टाकता येईल. बाईक रॅम्प जो आहे तो रॅचेट स्ट्रॅपनी ट्रक बेडला आम्ही लावतोय, म्हणजे ट्रॅव्हलच्या वेळेला तो हल्ला नाही पाहिजे आणि पडला नाही पाहिजे. चला, गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. इकडे बघा, इकडे चंद्र पण दिसतोय आणि इकडे सूर्य पण दिसतोय.
आता स्टारबक्स आलंय. स्टारबक्सलाच आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, म्हणजे कुठे उतरावं लागणार नाही. आणि कॉफी पण प्यायचीच आहे, सकाळपासून चहा नाही प्यायलाय. Hi. Hey. Do you need a drink here? No, I'm good. Have a receipt, and we are just waiting on those reps. They are on the way. Okay, can I get some sugar? Packet of sugar. How many? Thank you. Have a good day. You too. Thanks, guys. बघा आधी 130 140 त्याच्या खाली नाही. तर मी काहीतरी स्नॅक्स घ्यायला आलोय. तर मी स्नॅक्स घेतले थोडे. काय काय घेतले दाखवा. हे केटल कॉर्न चिप्स घेतलेत बेक्ड. थोडंसं अनहेल्दी डोरिटोज चिली लेमन फ्लेवर. आणि जोरात बोल. प्रिंगल्स स्कॉचिंग हॉट चेडर चीज फ्लेवर. आणि पहिला आम्ही घेतलंय, मला गेटोरेड आवडतं म्हणून गेटोरेड. आणि दादाला आवडतं हे फ्रूट शूट म्हणून हे. तर आपला गॅस ऑलमोस्ट एम्प्टी झालाय, म्हणून आपण सॅम्स क्लबच्या गॅस स्टेशनमध्ये थांबणार आहोत. आता पेट्रोल भरलं, टँक फुल केली आहे आणि 24 पॉईंट काहीतरी गॅलन आलं, म्हणजे 91 लिटर्स. सो आता पुढे जाऊया. 1.5 तासाचा रस्ता आहे आणि मध्ये धाबा येणार आहे. तर तिकडनं परत पार्सल जेवण घेणार आहे आणि मग मेकॅनिककडे जाणार, बाईक लोड करणार आणि मग घरी म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन गरम करून खाणार. तर भूक लागली म्हणून मी आलोय मॅकडॉनल्ड्समध्ये, कारण फास्ट इकडेच मिळतं ड्राईव्ह थ्रू मध्ये. मॅकडॉनल्ड्समध्ये पिट स्टॉप मारलेला आहे आम्ही. रोहन त्याचा बर्गर खातोय आणि आम्हाला आता पोचायला अजून आहे 1 तास. आता धाब्याला पोचायला आपल्याला 27 मिनिटं आहेत. 5-6 मिनिटात मी फोन करीन त्यांना आणि ऑर्डर देऊन टाकीन, म्हणजे काय जास्त वेळ थांबावं लागणार नाही. गेल्यावर लगेच पिकअप करून पुढे निघू शकतो. कारण मी 3ला पोचणार होतो मेकॅनिककडे, पण आता 4 वाजणार आहेत. म्हणून मी त्याला मेसेज करून सांगितलं की उशीर होणार आहे. तर तो काय प्रॉब्लेम नाही असं बोलला. आणि या रस्त्यावर बाईकनी मी रात्री 65 माइल्स पर आवरच्या स्पीडला जात होतो, म्हणजे 105 किलोमीटर्स पर आवर. आता मी जातो 93 माइल्स पर आवर, म्हणजे 155च्या स्पीडला. मी त्याला मेसेज करून सांगितलं की 3च्या ऐवजी मी 4ला पोहोचणार आहे, पण मी हे विसरलो की टाइम झोन चेंज होतो, म्हणून मी 1 तास मागे गेलो. तर मी 3लाच पोहोचणार आहे, 1 तास उशीर होऊन पण. तर आता त्याला परत सांगतो की वेळेवर पोहोचीन. न्यू मेक्सिकोमध्ये पोहोचलोय आपण. लँड ऑफ एन्चॅन्टमेंट. माझ्यासाठी लँड ऑफ एन्ट्रॅपमेंट झाली होती 2 दिवस. इंटरस्टेटवर चालवत होतो आणि राईट साईडला एम्प्टी रस्ता दिसला आणि मॅप्सवर बघितलं तर हा रस्ता पण तिकडे जातो. इथे दिसतो तो इंटरस्टेट हायवे ज्याच्यावर आता होतो. आणि आता या साईड रोडवर बॅक रोडवर आलोय. इकडे विक्रम वेताळ बघा ना, ट्रक दुसऱ्या ट्रकला घेऊन चाललाय. आलं टेस्ट ऑफ इंडिया. लास्ट टाइम इकडेच आलो होतो आणि जेवण मला खूप आवडलं होतं, म्हणून परत इकडेच आलोय. आणि राहुलला पण मला न्यायचं होतं इकडे. हे टेस्ट ऑफ इंडियाच्या आतलं आहे. त्या काउंटरवर ऑर्डर घेतात आणि मागे किचन आहे. आणि इकडे इंडियन ग्रोसरीज आणि थोडेसे स्नॅक्स वगैरे होते. पार्लेजी. पोचलोय पण त्याच शहरामध्ये. आणि हे शहर आहे ते काहीच नाहीये बघा आजूबाजूला. एकेकाळी हा टाउन एकदम फेमस होता. इथे निऑन साइन्स, मोटेल्स. कारण जो रूट 66 होता तो या टाउनच्या मधून जायचा. तर खूप आधी चहल पहल असायची इकडे, पण आता अख्खा डेड झालाय. आणि लोक जी होती ती आता बिझनेस नाही म्हणून वेगवेगळ्या मोठ्या शहरात शिफ्ट झाली आहेत. बघा बंद पडलंय सगळं. सगळ्या जुन्या गाड्या आहेत आणि जुन्या गाड्या आहेत. ओके, सो आता मी पोचलो हॉटेलमध्ये, चेक इन केलंय आणि आता लगेच त्या मेकॅनिककडे जातो आणि बाईक पिकअप ट्रकमध्ये लोड करतो. त्याचं गराज आहे. Hey Clay, how's it going? Rohan, how are you?
bags, and the tools are here, your fuel can, and then your helmet is there. We'll put this here, and check it out, Rohan. We should get this front wheel in the corner of the bed so it doesn't. And then if you want to get on here, I'll lift this up. Don't fall off because I don't have any insurance. And if you fall, I'm going to throw myself between you and the floor, okay? Okay, are you ready? But I like your shop and it's... You do? Come check it out, man. I'm really proud of it. This is like my four-wheeler side, and then this side is like my motorcycle side, and I call this place, I call it a diamond in a goat's ass. You ride? Yep, this one's mine right here. I ride it all over the place. But look, I got air on it and everything. It rises up. It's just for looks on the ground, but it rides real nice when it's pumped up. That's what I do. And actually, this one's mine too. Nothing worse than being broke down on your bike in the middle of nowhere. Yeah. What? I love it. Thank you for just a token of appreciation. This is expensive stuff, isn't it? Yeah. I want to show you something. No, you guys can't have any. I'm just kidding. This stuff's expensive. Look at this, Rohan. This means more to me than money. But look at this. This is a fifth of rum. Somebody gave me, same thing. This means everything to me. My homies are gonna want to drink it. I'll do a shot with them though. Man, thank you so much for that. I like that more than money. आता मी बाईक लोड केली आहे आणि परत या गॅस स्टेशन मधनं खूप सारे स्नॅक्स घेतले आणि आता हॉटेल रूम मध्ये जाऊन चहा बनवून पिऊ. हा व्ह्यू आहे हॉटेल मधनं. लास्ट टाइम पण दाखवला होता. आणि गाडी आणि बाईक इकडनं दिसते. चहा बनवायला फर्स्ट टाइम लंच बॉक्सचा यूज करतोय आम्ही. आणि ह्याच्यात आपण आणलंय छोटावाला. हे मोठावाला जे होतं ते मला याच हॉटेलमध्ये सोडून जावं लागलेलं. क्रॅक जॅक बिस्किटचे आपण थोडेसे पॅकेट्स आणलेत आणि परत सोसायटीचा इन्स्टंट टी. पण निघेल मुंडकाचा हाताला हेल्मेटचा घेऊन तुम्ही मुंडीचा बॉडी चालते. गाडीचा जरा डॅशबोर्ड डोकं ठेवावं लागेल. एवढ्याशा भूकाने 3 दिवस लागतील त्याला पडायला. आता आमचा टी ब्रेक आहे आणि आता एक नवीन ब्लॉगर आला. त्याचा एकदम मस्त ब्लॉग आला अर्ध्या तासाचा. तो मी बघणार. संध्याकाळी मी चहा प्यायला आणि स्नॅक्स खाल्ले आणि टीव्ही बघत होतो आणि असं जराशी झोप येत होती म्हणून मी 1 तासाचा अलार्म लावला आणि दोघंही झोपलो. आता गोऱ्याला लागला. दोघंही झोपलो आणि आता 3 वाजलेत आणि आम्ही उठलोय. पण आता जेवण जे होतं ते फ्रीजमध्ये टाकलंय. आईस्क्रीम घेतलेलं थोडं वितळलंय. तर आता डिसाईड करतोय खायचं आहे की नाही. कारण आत्ता खाल्लं तर सकाळी ब्रेकफास्ट करायला नाही होणार आणि अख्खा आमचं झोपेच्या स्केड्यूलची वाट लागलेली. पण आता आम्ही डिस्कशन करतोय की काय करायचंय आणि काय खायचंय. पहाटेचे 3:45 झालेत. पहाटेचे ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आता आम्ही जेवणार आहोत. जेवून परत झोपणार आणि सकाळी उठून ब्रेकफास्ट करून निघणार. कारण आम्ही विचार केला झोपूया आता पण सॉलिड भूक लागली. असं झोपताच येणार नाही एवढ्या भुकेमध्ये. म्हणून आता गरम करून खातोय. 4 वाजलेत. जेवण गरम केलंय आणि प्लेट नाहीत म्हणून मी टिश्यू पेपरवर नान ठेवून खातोय. आणि हे आलू गोबी, शाही पनीर आणि दाल फ्राय. आता मी ब्रेकफास्ट करायला आलोय आणि वॉफल्स खातोय. परत तेच खाणार आहे जे लास्ट वीकेंडला खाल्लं होतं. तर मी ब्रेकफास्ट घेतलाय आणि मी घेतले वॉफल्स आणि फ्रूट लूप्स आणि कॉर्नफ्लेक्स. राहुलनी पण घेतले थोडे कॉर्नफ्लेक्स, थोडे ओट्स आणि वॉफल्स. आमचा फ्रेंड आहे त्याने घेतले ब्रेड बटर. आता मी निघतो इकडनं परत डॅलसला जायला.
चला आता निघूया. बाईक मिळाली आपली आणि आता 7 तासाचा रस्ता आहे आणि मध्ये कुठेतरी आपण थांबूया आणि मस्त मॅगी आणि चहा बनवून खाऊया. मिरर मध्ये बाईक दिसते. थोड्या म्हणजे तासाभराने जरा चालवून झाल्यावर थांबणार आहे आणि परत सगळे रॅचेट स्ट्रॅप टाईट करणार आहे. एवढा वेळ मस्त मी 95च्या स्पीडला जात होतो, म्हणजे 160च्या आसपास. आणि हे 2 ट्रक आले आहेत. राईटवाला जातो 70ला आणि ओव्हरटेक करणार जात आहेत 70.5ला. 5 मिनिटापासून हे लोक इथेच तडफडत आहेत. आता आम्ही परत कॅडिलॅक रँचला जातोय. बघितलं नव्हतं राहुलनी कॅडिलॅक रँच, पण पटकन जाऊया, फोटो बिटो काढूया आणि निघूया. रँच बघून झालं, आता निघूया इकडनं. अमेरिकेत जे हायवेज असतात ते लांबच्या लांब स्ट्रेट असतात, म्हणून झोपायचे खूप चान्सेस असतात. आणि सपोज कोणाला झोप आली, तसा तिरका जायला लागला, तर हे जे तुम्हाला रस्त्याच्या साईडला डार्क एक लाईन सारखं दिसतंय, ते बारीक रिजेस कापलेले असतात रस्त्यावर, कॉन्क्रीटवर. तर आता बघा, मी साईडला जाईन, राईट साईडला, आणि त्या रिजेसवर गेल्यावर कसा आवाज येईल बघितलं. या आवाज म्हणजे नुसता आवाज नाही येते, स्टेअरिंग पण व्हायब्रेट होते आणि अख्खी गाडी पण व्हायब्रेट होते. म्हणजे जर चुकून कोणाला झोप लागली तर वॉर्निंगसाठी येते, आणि दोन्ही साईडला असतात. आता जस्ट आम्ही पिझ्झा हटला थांबलोय आणि पिझ्झा घेतलेला आहे. तर नेक्स्ट आम्ही कुठेतरी पिकनिक स्पॉट बघून तिकडे थांबू आणि पिझ्झा खाऊ. पेट्रोल भरायला थांबतोय आणि इथे हास्य जत्रा चालू आहे आयपॅडवर, कारण खूप वेळ स्ट्रेट रस्ते आहेत. दोघेही बोर झालेले आहेत. या लाऊज मध्ये आपण पेट्रोल भरूया. काचेवर किडे लागून लागून खूप खराब झाली होती, म्हणून मी इथे गॅस स्टेशनवर हे ठेवलेलं असतं साफ करायला. त्यांनी काच साफ करतोय. आता मी रेस्ट एरियामध्ये थांबलोय. हे चेक करतो. टाईट आहे, या साईड सुद्धा टाईट आहे. हे लूज झालं राहुल, हे लूज झालंय, टाईट करावं लागेल. हे एकदम टाईट आहे. इकडे आपली ट्रक आहे. राहुल काहीतरी सामान काढतोय आणि ही रेस्ट एरिया आहे. इथे असं हे बनवलेलं आहे आणि एक पिकनिक टेबल आहे आणि डस्टबिन पण आहे. मस्त एक छोटस पॉन्ड बनवलेलं आहे. ही गाड्यांची साईड आहे आणि मागे ट्रकची साईड आहे. आणि आतमध्ये आणि इथे आतमध्ये रेस्टरूम्स आणि वेंडिंग मशीन्स वगैरे पण आहेत. राहुलनी पाणी आणलंय, पिझ्झा आणि चहासाठी आम्ही हॉटेलमधनं कप घेतले होते. सॉलिड हवा आहे. आमचा पिझ्झा खाऊन झालाय, पण हे असं अर्धवट ठेवलंय कारण इकडनं हवा येते. आम्ही मॅगी बनवणार होतो, पण आता पिझ्झा खाऊन पोट भरलंय म्हणून चहाच बनवतो फक्त. त्या परफेक्ट स्पॉटवर चहा प्यायला मिळतोय. मस्त या बेंचवर बसणार मी, चहा पिणार. आता आम्ही अशी लावली आहे की थोडं या स्टेपमुळे आम्हाला ॲडव्हान्टेज होईल. जास्त एकदम स्टीप रॅम्प जाणार नाही आणि इझिली बाईक काढता येईल. असं वाटतं आम्ही दोघंच आरामात काढू शकतो. सो आता स्ट्रॅप काढायला स्टार्ट करूया. तू ओके, आता बाईक टाकली आहे आपण स्टोरेजमध्ये आणि या बाईकचं आता पुढे काय होणार आहे ते तुम्हाला मी घरी जाऊन सांगतो. आता मी सगळी गाडी साफ केली आणि सगळा कचरा होता तो डम्पस्टरमध्ये टाकला. आता मी जातोय राहुलला सोडायला आणि गाडी ड्रॉप करणार आणि मग उबर करून घरी येणार. आता मी निघतोय, राहुलला ड्रॉप करतोय आणि आता जाऊन गाडी पण ड्रॉप करणार आणि मग घरी जाणार. कसं वाटलं न्यू मेक्सिको मधलं गाव? तसं आवडलं, पण परत कधी तिकडे जाणार नाही. मी पण. ओके, सो चला आता राहुलला बाय बोलतो. बाय 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 बाय. ओके, सो आता मी तुम्हाला बाईकचा अपडेट देतो. जेव्हा त्याच्याकडे होती तेव्हा त्यांनी स्पार्क प्लग काढला होता, जो मला काढता आला नव्हता तेव्हा हॉटेलमध्ये.
तर त्यांनी बघितलं की स्पार्क प्लगला पिस्टननी हिट केलेलं आहे. हा मेजर प्रॉब्लेम आहे. 3-4 गोष्टींनी होऊ शकतो. त्या मेजर गोष्टी त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. तर सिच्युएशन अशी आहे, माझी बाईक वॉरंटीमध्ये आहे आणि मी तेव्हाच कंपनीला फोन केलेला आणि तो फोटो पाठवला स्पार्क प्लगचा. आणि आता त्या लोकांनी काय केलंय, माझ्या घरापासून एक 20 माईलवर मोटरसायकल रिपेअर शॉप आहे, त्यांनाच अफिलिएटेड. त्यांच्याकडे अख्खं नवीनच्या नवीन इंजिन शिप केलंय. म्हणजे रिपेअर वगैरे करायचं लफडच नाही. डायरेक्ट माझं जुनं इंजिन काढणार खराब झालेलं आणि नवीन लावणार आणि मग मला बाईक देणार. त्याचे सगळे पैसे वगैरे ते लोकच देणार आहे. फक्त मला परत ट्रक वगैरे घेऊन बाईक तिकडे 20 मैल दूर न्यावी लागेल. तो फक्त एक हॅसल आहे. म्हणून जास्त काही प्रॉब्लेम नाहीये. बाईक नीट होऊन येईल लगेच. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.